विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते डॉक्टर प्रीती राऊत या यूट्यूब चॅनलवरती. वेन यू फील गुड यू ओपन द डोअर फॉर द पॉझिटिव्ह एनर्जी टू रीच यू. अशीच आपली आजची गोष्ट आहे. थकव्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार बळावतात. तो कमालीचा आळस निर्माण करतो. म्हणून स्वतःच्या विचारांना नियंत्रित करून स्वतःला उत्साही ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची बाब स्वीकारणं गरजेचं असतं. कारण तुमच्या उत्तराची किल्ली ही तुमच्या उत्साहात आणि आनंदातच दडलेली असते. हेनरी मिलर या अमेरिकन साहित्यकानं लिहिलेल्या मर्डर द मर्डरर या पुस्तकातली ही एक लहानशी गोष्ट. एक माणूस 40-42 हत्या करतो. शेवटी मात्र त्याला त्या सर्व गोष्टींचा पश्चाताप व्हायला लागला. त्याचं मन कशातच रमत नव्हतं. आपण फार मोठं पाप केलं आहे अशा सातत्यपूर्ण विचारानंच तो कमालीचा थकून जायचा. यापासून सुटका मिळण्यासाठी तो एका नामांकित साधूकडे गेला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली. साधूनी त्याला 8 दिवस आश्रमात राहण्याचा सल्ला दिला. शेवटच्या दिवशी तो साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपण केलेल्या मार्गदर्शनानं माझ्यातील उत्साह बळावला आहे. मला वाटतं माझ्या हातून आता कधीही दुष्कर्म होणार नाही. माझ्यावर एक उपकार करा. असा काहीतरी उपाय सांगा जेणेकरून मी केलेली पापं नष्ट होतील. साधूनं त्याला एक लाल रुमाल दिला आणि सांगितलं की हा लाल रुमाल ज्या दिवशी पांढरा होईल त्या दिवशी तुझं प्रायश्चित पूर्ण झालं असं समज. दिवसांवर दिवस लोटलेत. तो रोज सकाळ संध्याकाळ त्या रुमालाला पाहत होता. परंतु रुमाल काही केल्या पांढरा होत नव्हता. तो देवाची भक्ती करायला लागला, दानधर्म करायला लागला. कोणी त्याला गंगेत स्नान करून 100 बुड्या मारायला सांगितल्या. त्यानं स्वतःबरोबर त्या रुमालाच्याही 100 डुबक्या मारल्या, परंतु काहीही फायदा नाही. शेवटी पुन्हा तो मानसिकरित्या थकायला लागला. आता काय करावं त्याला सुचेनासं झालं. म्हणून त्यानं पुन्हा त्याच साधूकडे जायचं ठरवलं. जाताना त्याला एका गावात बाईच्या किंकाळ्या यायला लागल्या. काय झालं हे बघायसाठी तो तिथे गेला. एक गावगुंड एका स्त्रीला सर्वांसमोर लाथाबुक्क्यांनी मारत होता. त्याला हा सगळा प्रकार असह्य झाला. तो त्या गावगुंडाकडे गेला आणि त्याला थांबवत विनवणी करू लागला. असं करणं योग्य नाही. तुझे हात सळसळत असतील तर मला मार, पण त्या माऊलीला सोडून दे. गावगुंडाला मात्र त्याच्या बोलण्यानं अधिकाधिक स्फुरण चढत होतं. शेवटी यालाही राहवलं नाही. मी विनंती करतो. याचा अर्थ मी तुला घाबरतो की काय असा समजलास? मी 42 खून केले आहे. 43वा केला तरी वेगळी शिक्षा होणार नाही मला. असं म्हणून त्यांनी गावगुंडाला चांगला चोप दिला. इतका चोप दिला की तो गुंड गतप्राण झाला. त्या मनुष्याला मात्र फारच दुःख झालं. तेथून साधूचा आश्रम जवळ होता. तो साधूकडे गेला आणि त्यांना म्हणाला, देवधर्म, दान, पुण्य, गंगा स्नान करूनही रुमाल पांढरा न झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं आधी आणि स्पंदून म्हणाला, महाराज, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. येताना पुन्हा हत्या घडली आणि त्यानं पूर्ण वृत्तांत साधूंना कथन केला. साधू म्हणाले, हे असं घडतच असतं. आधी मला तुझा रुमाल दाखव. जसा त्यानं रुमाल काढला तो पांढरा झालेला होता. मनुष्य खूप काम केल्याने थकतो असं आपण म्हणतो. मात्र थकव्याचं मूळ कारण जेवढं शारीरिक थकव्यात असतं त्याहीपेक्षा अधिक ते मानसिक थकव्यात असतं. पूर्वीपेक्षा काम कमी होऊनही आपल्याला अधिक थकवा वाटायला लागतो. काही मानवी इच्छा ज्या पूर्ण झालेल्या नसतात किंवा ज्यांच्यावर आपलं नियंत्रण नसतं त्यांच्या विचारांच्या सातत्याने, ज्या मानवी इच्छा पूर्ण झालेल्या नसतात आणि त्यांचं आपल्यावरती नियंत्रण नसतं त्यांच्या विचारांच्या सातत्याने आपल्याला थकवा जाणवतो. यावरती अनेक वैज्ञानिकांनी अनेक संशोधनं केलीत. थकव्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार बळावतात. तो कमालीचा आळस निर्माण करतो. म्हणून स्वतःच्या विचारांना नियंत्रित करता आलं पाहिजे आणि म्हणून स्वतःच्या विचारांना नियंत्रित करून उत्साही ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची बाब स्वीकारणं गरजेचं असतं. कारण तुमच्या उत्तराची किल्ली ही तुमच्या उत्साहात आणि आनंदात असते.
जे हॅडफिल्ड नावाचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, त्यांनी लिहिलेलं पुस्तक द सायकोलॉजी ऑफ पॉवर, या पुस्तकात ते लिहितात, आपल्याला जो थकवा सोसावा लागतो त्याचं मूळ आपल्या मानसिकतेत असतं. फक्त शारीरिक थकवा क्वचितच असतो. काळजी, ताणतणाव आणि मानसिक भावनिक उलथापालथ ही थकव्याची 3 प्रमुख कारणं. काळजी, ताणतणाव आणि भावनिक उलथापालथ ही थकव्याची 3 प्रमुख कारणं. मग बसल्या जागी काम करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी थकवतात? समाधानाच्या की आनंदाच्या? मुळीच नाही. मनासारखी एखादी गोष्ट घडली नसेल आणि झोपताना सारखा तोच विचार करत आपण झोपत असू, ती गोष्ट अनपेक्षितपणे दुसऱ्या दिवशी नकळत तुम्हाला थकवते. परंतु आपल्या कामाचं कौतुक न केल्याबद्दल आलेला कंटाळा, संताप, काळजी, चिंता, भावना बैठे काम करणाऱ्याला थकवतात. थोडक्यात काय? आपले नकारात्मक विचारच आपल्याला थकवत असतात. शारीरिक थकवा नव्हे, तर जे हॅडफिल असं म्हणतात की आपले नकारात्मक विचार आपल्याला जास्त थकवतात. म्हणून आपल्या थकव्याचं नेमकं कारण शोधावं. कुठली गोष्ट, कुठली बाब ज्याचा विचार केल्यावरती आपल्याला थकवा जाणवतो हे शोधावं. त्या कारणावरती विजय मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा. प्रत्येकच जण आयुष्यात त्या टप्प्यातनं जात असतो. फरक हाच असतो की एखाद्याला त्यावरती विजय मिळवता येतो आणि दुसऱ्याला मात्र मिळवता येत नाही. त्या कारणांवरती विजय मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावं लागतं. प्रयत्नानं यश मिळतंच यावर विश्वास असू द्या. भलेही ते तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा बऱ्याच उशिरा मिळणार असेल, तरीही निसर्गानं सर्व गोष्टी जुळवून आणल्यात याचा अर्थ तुम्हाला हवं ते मिळणारच आहे यावर विश्वास असू द्या. आणि या विश्वासाने आपल्याला जग जिंकायचे, आपल्याला हवं ते मिळवायचे हे लक्षात ठेवा. मित्रांनो, भेटत राहूया अशाच पद्धतीनं सकाळी 4 वाजता. जय भारत, जय महाराष्ट्र.